मित्रांनो, हिंदू धर्मात गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते. पण एक अशी महान शक्ती आहे ज्यांना फक्त गुरु नव्हे तर सर्व गुरूंचे गुरु म्हणजेच जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. ते म्हणजे श्री दत्तगुरू म्हणजेच श्री दत्तात्रेय महाराज. पण असा काय चमत्कार आहे, असं कोणतं गूढ रहस्य आहे की साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा अंश असूनही त्यांना गुरूंचे गुरु म्हटले जाते? यामागे एक अशी गोष्ट दडलेली आहे जी आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देऊ शकते. आपण त्यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. पण त्यांच्या गुरुपदाचं खरं रहस्य काय आहे? हे रहस्य केवळ त्यांच्या त्रिमूर्ती स्वरूपात नाही, तर त्यांच्या विनम्रतेत आणि 24 गुरूंच्या अद्भुत संकल्पनेत दडलेले आहे. चला तर मग जाणून घेऊया दत्तगुरूंना सर्व गुरूंचे गुरु बनवणाऱ्या या महान रहस्याबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी या ज्ञानाचा तुमच्या आयुष्यात कसा उपयोग करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. भाग 1. त्रिमूर्ती स्वरूप आणि गुरुतत्व. दत्तगुरूंच्या कथा आणि तत्वज्ञानाची सुरुवात होते त्यांच्या जन्मापासून. ते महर्षी अत्री आणि माता अनुसूया यांचे पुत्र आहेत. दत्तगुरू हे साक्षात ब्रह्मा म्हणजे निर्मिती, विष्णू म्हणजे पालन आणि महेश म्हणजे लय या तिन्ही देवांचे संयुक्त स्वरूप आहेत. ते त्रिमूर्ती म्हणून ओळखले जातात. जेव्हा स्वतः परमेश्वर या तीन प्रमुख भूमिकांमध्ये एका रूपात अवतरतो, तेव्हा त्यांच्याकडे संपूर्ण विश्वाचं ज्ञान आपोआपच येते. पण दत्तगुरूंनी हे सिद्ध केले की केवळ देवत्व असून उपयोग नाही, ज्ञान प्राप्तीसाठी शिष्य बनणे आवश्यक आहे. हीच त्यांची पहिली महान शिकवण आहे. तुम्ही कितीही मोठे असाल तरीही शिकण्याची वृत्ती सोडू नका. आणि या शिष्यत्वाची पराकाष्ठा त्यांनी ज्या प्रकारे केली ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल, कारण त्यांनी एका विशिष्ट व्यक्तीला नाही तर थेट निसर्गालाच आपले गुरु मानले. भाग 2. गुरुपदाचे खरे रहस्य. 24 गुरु. हेच आहे दत्तगुरूंच्या गुरुपदाचे खरे आणि महान रहस्य. एकदा एका राजाने दत्तगुरूंना विचारले, महाराज, तुमच्याकडे संपूर्ण त्रिलोकाचे ज्ञान आहे, तरीही तुम्ही नेहमी समाधानी आणि आनंदी कसे राहता? तुमचा गुरु कोण आहे? यावर दत्तगुरूंनी जे उत्तर दिले ते ऐकून त्या राजाचे डोळे उघडले. दत्तगुरूंनी सांगितले की त्यांचे गुरु एक नाही, दोन नाही, तर चक्क 24 आहेत. आणि हे 24 गुरु कोण होते? कोणते मोठे ऋषीमुनी? नाही. दत्तगुरूंनी आपले 24 गुरु म्हणून निसर्गातील विविध घटक आणि सजीवांना स्वीकारले. जसे की पृथ्वी, हिच्याकडून सहनशीलता आणि परोपकार शिकलो. सूर्य, याच्याकडून भेदभाव न करता सर्वांना समान ऊर्जा देणे शिकलो. मधमाशी, हिच्याकडून आवश्यक तेवढेच गोळा करणे आणि साठवणूक न करणे हे शिकलो. जल, वायू, आकाश, कबूतर, बालक, कोळी अशा अनेक घटकांना त्यांनी आपला गुरु मानले. रहस्य आणि शिकवण. हेच ते महान रहस्य आहे. दत्तगुरूंच्या सर्व गुरूंचे गुरु असण्यामागे त्यांचं देवत्व नव्हे तर त्यांचा शिष्यभाव आहे. या 24 गुरूंच्या संकल्पनेतून दत्तगुरूंनी जगाला काय शिकवण दिली? विनम्रता. ज्ञान मिळवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवून तुम्ही लहान सहान गोष्टींकडूनही शिकू शकता. विश्वात्मकता. संपूर्ण विश्वच हे तुमचं विद्यापीठ आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच आलेली आहे. सतत शिकणे. ज्ञानाची सीमा नसते. जो व्यक्ती शिकणे थांबवतो तो जगापासून मागे पडतो. जे स्वतः शिकण्यासाठी एवढे विनम्र आहेत तेच जगात शिकवणारे सर्व गुरूंचे गुरु होऊ शकतात. हीच दत्तगुरूंच्या गुरुपदाची खरी महती आहे. मित्रांनो, आज दत्तगुरूंचा हा संदेश लक्षात ठेवा. तुमच्या आजूबाजूला बघा. तुमचा पुढील गुरु तुमच्या घरात, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा निसर्गाच्या कोणत्याही रूपात असू शकतो. फक्त तुमच्या मनात शिष्य होण्याची तयारी असायला हवी. तुम्हाला दत्तगुरूंचे 24 गुरु रहस्य कसे वाटले? तुमच्या जीवनातील तुमचा आवडता गुरु कोण आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक रहस्यासोबत. श्री स्वामी समर्थ.